अभंग क्रमांक 42. वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपर्जिती, जाना त्या निश्चिती देव नाही. भाडेकरी वाहे पाठीवरी भार, अंतरीची सार लाभ नाही. देव पूजेवरी ठेवून मन, पाषाणा पाषाणा पूजी लोभे. तुका म्हणे फळ चिंतिती आदरे, लागो हे चार शिंदळीचे. अर्थ: भूमी राज्य द्रव्य यांच्या लोभानं जो हरिभक्ती करतो त्याला देव भेटत नाही हे निश्चित जाणावे. हमाल पाठीवरचे ओझे वाहतो, पण त्याच्या ओझ्यामधील कोणत्याही वस्तूचा लाभ त्याला होत नाही. मनामध्ये इच्छा आकांक्षा ठेवून देवाची पूजा करणारा पाषाणासारखा असतो. असा पाषाणच पाषाणाची पूजा करतो. तुकाराम महाराज म्हणतात, मनामध्ये विषयाची लालसा धरून केलेले कर्मे शिंदळकीप्रमाणे असतात. अभंग क्रमांक 43. पवित्र सोवळी भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, तीच भाग्यवंते सरती पुरती धनत्विते. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. अर्थ: या भूमंडळी संत सज्जनच एक पवित्र शुद्ध आहेत. त्यांच्या मनात फक्त परमेश्वराविषयीचं प्रेम भक्ती असते. धनद्रव्याने समृद्ध, बुद्धीने तल्लख असे ते संत या जगात भाग्यवंत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, अशा संत सज्जनांची सेवा केली तर ती देवाला पावते. अभंग क्रमांक 44. आशाबद्ध जन काय जाणे नारायण, करी इंद्रियाची सेवा पाहे आवडीचा हेवा. भरमले चावळे तैसे उचित न कळे, तुका म्हणे विषे अन्न नाशिले जैसे. अर्थ: प्रपंचाविषयी आसक्त असणारे जीव परमेश्वराला काय जाणून घेऊ शकतात. त्यांना स्वतःच्या इंद्रियाची सेवा करण्यास आनंद वाटतो. तो भ्रमिष्ठ स्वतःच्या जीवाचे हित जाणू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सुग्राम अन्नात विष कालवले असता ते सर्व अन्न वाया जाते. त्याप्रमाणे मनात भोगलालसा असणाऱ्या जीवाचे जीवन व्यर्थ जाते.